छात्रों, सभी को स्वागत। आज इस दिवस लेकर शांति स्वरूप बौद्ध जी लिखित बाबा साहेब डॉक्टर अंबेडकर गद्य भाग 5 के बारे में आज जानकारी प्राप्त करेंगे। गद्य भाग 5 में आज भाग 3 के बारे में जानकारी प्राप्त करेंगे। शांति स्वरूप बौद्ध जी ने इस गद्य के मुखांतर अंबेडकर जी के जीवन चित्रण और शैक्षणिक विचार कार्यकुशलता के बारे में स्पष्ट रूप में चित्रण दिए हैं। अंबेडकर जी मूक नायक गूंगा का नेता नामक समाचार पत्र आरंभ किया। भीमाबाई, रामजी सुबेदार, बाबा साहेब अंबेडकर जी के माता पिता का नाम, रमाबाई अंबेडकर जी के पत्नी। आपकी योग्यता के बल पर और जीवन के प्रगति पथ पर तेजी से अग्रसर होने के दृष्ट संकल्प के कारण डॉक्टर अंबेडकर सन 1918 में 450 के मासिक वेतना पर सिडनी एम कॉलेज मुंबई में प्रोफेसर के पद पर नियुक्त हुए। इವರು ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಪಡೆದ ನಂತರ ಪ್ರೊಫೆಸರ್ ಪದವಿಯನ್ನು ಪಡೆದ ನಂತರ PhD ಮಾಸ್ಟರ್ ಡಿಗ್ರಿಯನ್ನು ಪಡೆದ ನಂತರ ಸಿಡ್ನಿ ಎಂ ಕಾಲೇಜಿನಲ್ಲಿ ತಿಂಗಳು 450 ರೂಪಾಯಿ ಅಲ್ಲಿ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಮುಂದಾಗ್ತಾರೆ। ಸಿಡ್ನಿ ಎಂ ಕಾಲೇಜ್ ಮುಂಬಯಿಯಲ್ಲಿ ಪ್ರೊಫೆಸರ್ ಆಗಿ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ। यह नौकरी उन्होंने वेतन में से कुछ पैसे बचाकर लंदन जाकर अधूरी पढ़ाई पूरी करने के लिए की थी। ಅಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ। ಇಲ್ಲಿ ಸಿಡ್ನಿ ಎಂ ಕಾಲೇಜ್ ಮುಂಬಯಿಯಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ 450 ರೂಪಾಯಿಯನ್ನು ಮಾಸಿಕ ವೇತನವನ್ನು ಪಡಿತಾ ಇದ್ರು। ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಬಂದಂಥ ಹಣದಲ್ಲಿ ಉಳಿತಾಯವನ್ನು ಮಾಡಿ ಇವರು ಮುಂದಿನ ಶಿಕ್ಷಣಕ್ಕಾಗಿ ಅದನ್ನು ಬಳಸ್ಕೊಳ್ತಾರೆ। ಲಂಡನ್ನಿನಲ್ಲಿ ಅರ್ಧಕ್ಕೆ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ನಿಲ್ಲಿಸಿ ಬಂದಿದ್ದು, ಮತ್ತೆ ಮುಂದುವರಿಸಲಿಕ್ಕೆ ಇವರು ಹಣವನ್ನು ಕೂಡಿಟ್ಕೊಳ್ತಾರೆ। पैसे बचाकर लंदन जाकर अधूरी पढ़ाई पूरी करने के लिए की थी। सिडनी एम कॉलेज में भी जातिवादी मानसिकता के कारणों ने उन्हें प्रताड़ित करना नहीं छोड़ा। ಇಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡುವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲೂ ಕೂಡ ಸಿಡ್ನಿ ಎಂ ಮುಂಬೈ ಕಾಲೇಜಿನಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಇವರ ಹಿಂದೆ ಕಪ್ಪು ಛಾಯ ಅಂದರೆ अस्पृश्यते ಎಂಬುದು ಇವರನ್ನು ಹಿಂಬಾಲಿಸ್ತಾ ಇತ್ತು। जातीय आधार पर होने वाले अत्याचार कभी कभी डॉक्टर अंबेडकर को यह सोचने के लिए बाध्य कर देते कि इस अन्याय को मिटाने के लिए हमें बंदूकूಟ लेनी चाहिए। ಈ ಜಾತಿ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ನೋಡಿ ಇವ್ರ ಮನಸ್ಸಿಗೆ ತುಂಬ बेसरते उंटागुत्ते। मन में बहुत उदास होता है, उसके सामने बंदूक उठाना चाहिए। ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಇದರ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಬಂದೂಕನ್ನು ಎತ್ಕೊಬೇಕು ಅಂತ ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇತ್ತು। ಆದರೆ मगर ध्यान है डॉक्टर अंबेडकर, उन्होंने तलवार या बंदूक का नहीं अहिंसात्मक तरीके से अपने समाज के कष्टों को दूर करने का निर्णय किया। ಆ ಜಾತಿಯ ವ್ಯವಸ್ಥೆಯ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಕತ್ತಿ ಎತ್ತಬೇಕು। ತಲವಾರ್ ಕ ಮತಲಬ ಕತ್ತಿ, ಬಂದೂಕನ್ನು ಎತ್ತಬೇಕು ಅಂತ ಅಂದ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ರು ಮನಸ್ಸಲ್ಲಿ। ಆದರೆ ಇವರು ಅಹಿಂಸಾತ್ಮಕವಾಗಿ ಹಿಂಸೆ ಮಾಡ್ದಂಗೆ ಬದಲಾವಣೆಯನ್ನು ತರಬೇಕು ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಅಂತ ಯೋಚನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ। ಅಹಿಂಸಾತ್ಮಕ ತರೀಕೆ ಸೆ ಅಪನೆ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಕಷ್ಟೋಂಕೋ, ತಮ್ಮ ಸಮಾಜದ ಕಷ್ಟವನ್ನು ದೂರ ಮಾಡಬೇಕು, ಅಹಿಂಸಾತ್ಮಕವಾಗಿ दूर करने का निर्णय किया। ತೀರ್ಮಾನವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡರೆ ಅಹಿಂಸಾತ್ಮಕವಾಗಿ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಬೇಕು। अब उन्होंने अपने लिए या अपने
बीवी बच्चों के लिए नहीं अपितु सदियों से पीड़ित समाज की पीड़ा दूर करने का बीड़ा उठाया. देखिए ಅನೇಕ ತಮಗಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ತಮ್ಮ ಕುಟುಂಬಕ್ಕಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ವಂಚಿತರಾದಂಥವರು ಈ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಪೀಡಿತ ಸಾಮಾಜಿಕ ತೊಂದರೆಗೊಳಗಾದಂಥವರಿಗೆ ನ್ಯಾಯವನ್ನು ಒದಗಿಸಬೇಕು ಅಂತ ದೃಢ ನಿರ್ಧಾರವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. ಅಪಿತು सदियों से पीड़ित समाज की पीड़ा दूर करने का बीड़ा उठाया. उन्होंने वंचित एवं पीड़ित समाज जागरूक करना आरंभ किया. ಈ ಶೋಷಣೆಗೊಳಗಾದಂಥವರು, ವಂಚಿತರಾದಂಥವರು, ಪೀಡಿತರಾದಂಥವರಿಗೆ, ಅನ್ಯಾಯಕ್ಕೊಳಗಾದಂಥವರನ್ನು ಜಾಗೃತಿಯನ್ನು ಉಂಟು ಮಾಡಲಿಕ್ಕಾಗಿ ಸಂಘಟನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. समाज को जागरूक कराना आरंभ किया. इस दिशा में सर्वप्रथम उन्होंने मूकनायक यानी गूंगों का नेता नामक समाचार पत्र आरंभ किया. देखिए अंबेडकर ಇದರ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಹೋರಾಡಲಿ ಪತ್ರಿಕೆಯನ್ನು, ಸಮಾಚಾರ ಪತ್ರವನ್ನು ಕೂಡ ಆರಂಭವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. ಗೂಂಗಾ ಕಾ ನೇತಾ और नामक मूकनायक इस समाचार पत्रವನ್ನು ಕೂಡ ಆರಂಭವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. इस कार्य में कोल्हापुर के महाराज शाहूजी महाराज ने भी उसकी सहायता की. ಇದಕ್ಕೆ ಕೊಲ್ಹಾಪುರದ ಮಹಾರಾಜರು ಕೂಡ ಸಹಾಯವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. डॉक्टर अंबेडकर ने प्रोफेसर की नौकरी करते समय जो पैसे कमाए उनमें कुछ खर्चे के पैसे मिलाकर वे दोबारा अपनी अधूरी पढ़ाई को पूरा करने के लिए सन 1920 में फिर लंदन चले गए. ಅರ್ಧಕ್ಕೆ ನಿಲ್ಲಿಸಿ ಬಂದಿತ್ತು. ಲಂಡನ್ನಲ್ಲಿ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಪಡೆಯುವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಈ ಬಂದಂಥ 450 ರೂಪಾಯಿಯಲ್ಲಿ ಮಾಸಿಕ ವೇತನದಲ್ಲಿ ಉಳಿತಾಯವನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡು ಮತ್ತೆ ಇವರು ಲಂಡನ್ಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ. 1920ರಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಮುಂದುವರಿಸಲಿಕ್ಕಾಗಿ ಲಂಡನ್ಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ. ಪढ़ाई को पूरा करने के लिए सन 1920 में फिर लंदन चले गए. ಮತ್ತೆ ಲಂಡನ್ಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ. वहाँ पर संघर्षपूर्ण अध्ययन के बल पर उन्होंने सन 1921 में ब्रिटिश भारत में साम्राज्य पूंजी का प्रादेशिक विकेंद्रीकरण विषय पर शोध कार्य पूरा करके मास्टर ऑफ साइंस की डिग्री प्राप्त की. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಅಲ್ಲಿ ಮಾಸ್ಟರ್ ಆಫ್ ಸೈನ್ಸ್ ಡಿಗ್ರಿಯನ್ನು ಕೂಡ ಪಡೆದರು. सन 1923 में डॉक्टर भीमराव अंबेडकर MA PhD MSc DSc और बार एट लॉ बनकर बंबई आए. देखिए ಲಂಡನ್ನಲ್ಲಿ PhD ಪದವಿಯನ್ನು ಕೂಡ ಪಡೆದರೆ. MA PhD और MSc DSc ಅವರು ಲಾ ಕಾನೂನು ಪದವಿಯನ್ನು ಕೂಡ ಅಧ್ಯಯನವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. ಲಂಡನ್ से लौटकर उन्होंने बैरिस्टर बनकर ವಕೀಲರಾಗಿ ಲಾ ಪದವಿ ಕಾನೂನು ಪದವಿಯನ್ನು LLB ಪದವಿಯನ್ನು ಕೂಡ ಇವರು ಪಡೀತಾರೆ, ವಕೀಲರಾಗ್ತಾರೆ. ಲೌಟ್ಕ ಹಿಂದಿರುಗಿ ಬಂದ ಆದಮೇಲೆ ವಕೀಲರಾಗಿ ಇವರು बैरिस्टर बनकर वकालत करने का निश्चय किया. इसी के साथ उन्होंने अपनी योग्यता के बल पर समाज कल्याण के कार्य को आगे बढ़ाने के उद्देश्य से बहिष्कृत हितकारिणी सभा का गठन किया. देखिए ಒಂದು ಬಹಿಷ್ಕಾರ ಹಿತಕಾರಣಿ ಸಭೆಯನ್ನು ಒಂದು ಆಯೋಜನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಸಂಘಟನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. ಸಮಾಜದ ಒಳಿತಿಗಾಗಿ ಇವರು ವಕೀಲರಾಗಿ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಬೇಕು ಅಂತ ನಿರ್ಧಾರವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. सन 1924 में 1924ರಲ್ಲಿ उन्होंने समता सैनिक दल की स्थापना की. समता सैनिक दल
ಗುಂಪು ಸಮತ ಸೈನಿಕ ದಳವನ್ನು ಕೂಡ ಇವರು ಸ್ಥಾಪನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. ಎಷ್ಟರಲ್ಲಿ 1924 और 24 जनवरी 1924 को बम्बई विधान परिषद में डॉक्टर अंबेडकर ने बजट भाषण प्रस्तुत किया. 1924 बम्बई विधान परिषत्ನಲ್ಲಿ अंबेडकर इವರು बजट भाषणವನ್ನು उद्देशिಸಿ ಮಾತಾಡ್ತಾರೆ. उन्होंने बम्बई विधान परिषद का सदस्य रहते हुए जन कल्याण के बहुत से कार्य किया. इसी बीच उन्हें पता चला कि महाड़ नामक स्थान पर हिंदुओं के धर्म स्थानों, कुओं व तालाब पर कुत्ते, बिल्ली, गाय, भैंस व गधे, सुअर तो पानी पी सकते हैं. देखिए अಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಇದರ ಮಹರ್ ಅಸ್ಪೃಶ್ಯತೆಯ ವಿಚಾರವಾಗಿ ಮಾತಾಡ್ತಾರೆ, ಗಟ್ಟಿಯಾಗಿ ಮಾತಾಡ್ತಾರೆ. ವಿಧಾನ ಪರಿಷತ್ನಲ್ಲಿ ಅನೇಕ ಜನ ಸಭೆಗಳಲ್ಲಿ, ಹಿಂದೂ ಸಮಾರಂಭಗಳಲ್ಲಿ ಮತ್ತು ಕೆರೆಗಳಲ್ಲಿ, ಬಾವಿಗಳಲ್ಲಿ, ಕುವಾ, ತಾಲಾಬ್ ಅಲ್ಲಿ ನಾಯಿಗಳು, ಕತ್ತೆ, ಬೆಕ್ಕು ಇವೆಲ್ಲ ನೀರನ್ನು ಕುಡಿಬೋದು. ಆದರೆ ಆ ಜನರಿಗೆ, ಅಸ್ಪೃಶ್ಯ ಜನರಿಗೆ ಅವಕಾಶವಿಲ್ಲ. ಇದರ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಅವರು ಮಾತಾಡ್ತಾರೆ, ಗಟ್ಟಿಯಾಗಿ ಮಾತಾಡ್ತಾರೆ. ಇಸಿ ಬೀಚ್ ಉನ್ಹೇ ಪತಾ ಚಲಾ ಕಿ महाड़ नामक स्थान पर हिंदुओं के धर्म स्थान, ಹಿಂದೂಗಳ ಧರ್ಮಸ್ಥಳಗಳಲ್ಲಿ ಕುವೋ, ಬಾವಿ, ತಾಲಾಬ್ ಅಂದರೆ ಕೆರೆಯಲ್ಲಿ, ಕುತ್ತಿ, ಬಿಲ್ಲಿ, ಗಾಯ್, ಭೈಂಸ್ ಅಂದರೆ ಎಮ್ಮೆ, ಗದೆ, ಕತ್ತೆ ಮತ್ತು ಹಂದಿಗಳು ಕೂಡ ಪಾನಿ ಪೀ ಸಕ್ತೆ ಹೈ ಪರ್ ಅಚೂತ ಲೋಗ ನಹಿ, ಆದರೆ ಅಸ್ಪೃಶ್ಯರು ಆ ನೀರನ್ನು ಮುಟ್ಟಂಗಿಲ್ಲ, ಬಳಸಂಗಿಲ್ಲ. यह तो ಜಾತಿಯ ಭೇದ ಭಾವಕ್ಕೆ ಪರಾಕಾಷ್ಠತೆ, ಇದು ಜಾತಿಯ ಭೇದವನ್ನು ಎತ್ತಿ ತೋರಿಸುತ್ತೆ ಎಂಬುದನ್ನು ಅವರು ವಿಧಾನ ಪರಿಷತ್ನಲ್ಲಿ ಏರು ಧ್ವನಿಯಲ್ಲಿ ಗಟ್ಟಿಯಾಗಿ ಮಾತಾಡ್ತಾರೆ. ಇದರ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆಯನ್ನು ಮಾತಾಡ್ತಾರೆ. ಡಾಕ್ಟರ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ जानते थे कि स्वतंत्रता व अधिकार भीख में नहीं मिलते. ಅಂಬೇಡ್ಕರ್ಗೆ ಗೊತ್ತಿತ್ತು ಈ ಸ್ವತಂತ್ರತೆ ಎಂಬುದು ಹಂಗೆ ಸಿಗಲ್ಲ, ಹಂಗೆ ಬೇಡ್ಕೊಳ್ಳೋದ್ರಿಂದ ಇದು ಸಿಗೋದಿಲ್ಲ. ಅಧಿಕಾರ ಭೀಕ್ ಮೇ ನಹಿ ಮಿಲ್ತೆ, ಭೀಕ್ ಅಂದರೆ ಭಿಕ್ಷೆ, ಹಂಗೆ ಕೇಳೋದ್ರಿಂದ ಇದು ಸಿಗೋದಿಲ್ಲ. ಉನ್ಹೇ ಪಾನೆ ಕೆ ಲಿಯೇ ತೋ ಸಿರ್ ಕಟವಾನೆ ಪಡ್ತೆ ಹೇ, ಇದನ್ನು ಪಡಿಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಭಾರಿ ಶ್ರಮ ಇದೆ. ಡಾಕ್ಟರ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ನೇ ಅಚ್ಯುತೋಂ ಕೋ ಸಂಘಟಿತ ಕಿಯಾ, ಅದಕ್ಕಾಗಿ ಇವರು ಅಸ್ಪೃಶ್ಯರನ್ನ ಸಂಘಟನೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ. ಸಂಘಟನ್ ಕಿಯಾ ಔರ್ 20 मार्च, देखिए 19-20 मार्च 1927 महाड़ में एक विशाल सभा का आयोजन किया. 1920 ಮತ್ತು 1927ರಲ್ಲಿ ಮಹಾಡನಲ್ಲಿ ಒಂದು ವಿಶಾಲ ಸಭೆಯನ್ನು ಆಯೋಜನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. संसार के मानव इतिहास इस ऐसी घटना थी, शायद ही कोई विदेशी विश्वास करेगा कि भारत के अछूतों को अपनी आज खतरे में डालकर पानी पीने के लिए संघर्ष करना पड़ता था. इस संघर्ष में डॉक्टर अंबेडकर को सफलता मिली और इस घटना की सफलता के साथ डॉक्टर अंबेडकर अछूतों के ईमानदार नेता के रूप में ಸ್ಥಾಪಿತ ಕಿಯಾ. ಅಸ್ಪೃಶ್ಯರ ಪ್ರಮುಖ ಮುಖಂಡನಾಗಿ, ಪ್ರಾಮಾಣಿಕ ವ್ಯಕ್ತಿಯಾಗಿ ಇವರನ್ನು ನೇಮಿಸಲಾಗುತ್ತೆ. ಆ ಸಂಘಟನೆಯ ಭಾರತ की भावी शासन प्रणाली व संविधान के बारे में रूपरेखा तय करने के लिए ब्रिटिश सम्राट ने एक गोलमेल सम्मेलन लंदन में आयोजित किया. ಇದರ ರೂಪುರೇಷೆಯನ್ನು ರೆಡಿ ಮಾಡಲಾಗುತ್ತೆ. ಅದರಲ್ಲಿ ಗೋಲ್ಮೇಲ್ ಸಮ್ಮೇಳನ में आयोजित किया, आयोजन ಮಾಡಲಾಯಿತು. उसके बारे में, अस्पृश्यता के बारे में चर्चा हुआ. और इस सम्मेलन में 79
भारतीय प्रतिनिधियों सहित भारत के अछूतों की ओर से डॉक्टर अंबेडकर ने अपने प्रभावशाली भाषण से कहा, वे ब्रिटिश भारत की जनसंख्या के 5वें भाग का, जो फ्रांस या इंग्लैंड की आबादी से भी अधिक है, मत व्यक्त कर रहे हैं। डॉक्टर अंबेडकर ने सिंह गर्जन करते हुए कहा, जब आप अपनी वर्तमान स्थिति और ब्रिटिश शासन से पहले की स्थिति की तुलना करते हैं तो आप पाते हैं कि आप उन्नति करने की बजाय व्यर्थ में अपना समय बर्बाद कर रहे हैं। ಅಂದರೆ ಇಂದಿನ ಹೋಲಿಕೆಯನ್ನು ಮಾಡಿದರೆ ಈಗಿನ ಸ್ಥಿತಿ ಹೇಗಿದೆ, ಇದರ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ನಾವು ಹೋರಾಡಬೇಕು। सामाजिक न्याय मिलना चाहिए, इसके बारे में सोचते हैं। डॉक्टर अंबेडकर गोलमेल सम्मेलन में अड़कर लड़े, ಇದರ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಏರುದನಿಯಲ್ಲಿ ಹೋರಾಡ್ತಾರೆ, ನ್ಯಾಯವನ್ನು ಕೇಳ್ತಾರೆ। सम्मेलन में अड़कर लड़े ಹೋರಾಟವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ। निर्भयता से गरजे और अछूतों के पृथक निर्वाचन का अधिकार पाने में सफल हुआ। देखिए आखिरी में सफलता मिलता है, वो गर्जन से, निर्भयता से लड़ने से उसको न्याय मिलता है, अधिकार पाने में सफलता मिली, कोई सफलते आगते। गांधी जी सहित हिंदू नेताओं ने लिखित में पूना पैक्ट नामक एक समझौता किया, जिसके तरह अछूतों की प्रगति के लिए नौकरियों में और शिक्षा के क्षेत्र में आरक्षण की व्यवस्था की गई। देखिए ಆ ಕಾರಣದಿಂದ ನೌಕರಿಗಳಲ್ಲಿ ಅಸ್ಪೃಶ್ಯರಿಗೆ ನೌಕರಿಗಳಲ್ಲಿ ಅವಕಾಶವನ್ನು ಮಾಡಿಕೊಡಲಾಯಿತು। ಸೈನ್ಯದಲ್ಲಿ ಶಿಕ್ಷಕರಾಗುವಂಥ ಅವಕಾಶಗಳು ಶಿಕ್ಷಣ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಪೊಲೀಸ್ ಆಗಿ ಆರಕ್ಷಕ ವ್ಯವಸ್ಥಾ ಕಿ ಗೈ, ಅನೇಕ ಕೆಲಸಗಳಲ್ಲಿ ಅವರನ್ನು ನೇಮಕಾತಿಯನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶವೂ ಕೂಡ ಒದಗಿ ಬಂತು। ಸಫಲ ಹುಯೇ। देखिए और 27 मई 1935 को उनकी पत्नी रमाबाई का देहांत हो गया। देखिए 27/1935 35 को रमाबाई अंबेडकर जी का पत्नी मर जाता है, देहांत हो गया। उन्होंने बहुत दुख मान और भगवा वस्त्र पहनकर संन्यास लेना का निर्णय कर लिया। देखिए ಇದರಿಂದ बेसरगुण उदास होकर अपना पत्नी रमाबाई मर जाने के बाद उसको बहुत उदास होता है, ತುಂಬ ಬೇಸರ ಆಗುತ್ತೆ। ಆ ಕಾರಣದಿಂದ ಇವರು ಭಗವಾ ವಸ್ತ್ರ ಅಂದರೆ ಕಾವಿ ವಸ್ತ್ರವನ್ನು ಹಾಕಿ ಸನ್ಯಾಸಿ ಆಗಬೇಕು ಅಂತ ಅಂದ್ಕೊಂಡ್ರಂತೆ। संन्यास लेना का निर्णय कर लिया, मगर परिवार के बड़ों और मित्रों के समझाने बुझने पर उन्होंने भगवा वस्त्र त्याग कर समाज कल्याण के लिए संघर्ष की राह पकड़ने का निर्णय लिया। ಇವರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಇದ್ದಂಥವ್ರು ಅನೇಕ ಜನ ಇವರಿಗೆ ಸಲಹೆಯನ್ನು ನೀಡ್ತಾರೆ, ನೀವು ಈ ಥರ ಕಾವಿ ಬಟ್ಟೆ ಹಾಕ್ಕೊಂಡ್ರೆ ನೊಂದವರಿಗೆ, ವಂಚಿತವರಿಗೆ, ಸಮಾಜದ ಒಳಿತಿಗಾಗಿ ನೀವು ಹಾಕಬಾರ್ದು, ಇದನ್ನು ತ್ಯಾಗ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಕೇಳ್ಕೊಂಡ್ರಂತೆ। ಆಗ ನಿರ್ಣಯವನ್ನು ಮಾಡಿದ್ರು। ಅದಕ್ಕೆ संघर्ष की राह पकड़ने का निर्णय किया। इस समय भगवा वस्त्र धारण करने के कारण लोगों ने उन्हें बाबा साहेब कहना आरंभ कर दिया। देखिए इವರು भगवा वस्त्र का मतलब ಕಾವಿ ಉಡುಪನ್ನು ಇವರು ಅನೇಕ ದಿನ ಹಾಕಿದ್ರಿಂದ ಬಾಬಾ ಎಂಬ ಹೆಸರು ಬಂತು। ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಡಾಕ್ಟರ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್, बाबा ಎಂಬ ಹೆಸರು ಕೂಡ ಇವರಿಗೆ ಬಂತು। अंबेडकर का पहला नाम क्या है? भीमराव। और भगवा वस्त्र धारण करने से कावी वस्त्रವನ್ನು ಹಾಕಿದ ಕಾರಣದಿಂದ ಬಾಬಾ ಎಂಬ ಹೆಸರು ಬಂತು। डॉक्टर अंबेडकर बाबा साहेब कहना आरंभ कर दिया। बाबा साहेब गजब के पुस्तक प्रेमी थे, पुस्तक प्रेमी, किताब पढ़ने का इच्छा बहुत तो। अंबेडकर ಇವರಿಗೆ
ಪುಸ್ತಕವನ್ನು ಓದುವಂತಹ ಹೆಚ್ಚಿನ ಆಸಕ್ತಿ ಇತ್ತು. पुस्तकों को वे अपनी पत्नी और बच्चों से अधिक मानते थे. ತನ್ನ ಮಕ್ಕಳು ಮತ್ತು ಹೆಂಡತಿಗಿಂತ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಪ್ರೀತಿಯನ್ನು ಮಾಡುತ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಪುಸ್ತಕಗಳನ್ನು. ಇವರು अपनी पत्नी और बच्चों से अधिक मानते थे. उनका पुस्तकालय किसी के भी ವ್ಯಕ್ತಿಗತ ಪುಸ್ತಕಾಲಯ ಸೇ ಬಹುತ ವಿಶಾಲತಾ. ಅದಕ್ಕೆ ಇವರು ಪುಸ್ತಕಾಲಯವೇ ಆಗಿತ್ತು ಇವರು ಮನೆಯಲ್ಲಿ. ಸಾಕಷ್ಟು ಪುಸ್ತಕಗಳನ್ನು ಇವರು ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ರು. ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಕಿ विद्वत्ता और योग्यता से प्रभावित होकर भारत के गवर्नर ने उन्हें सन 1942 में अपने मंत्रिमंडल में श्रम मंत्री का पद सौंप. जब भारतवर्ष के स्वतंत्र होने का बात आई तो अंग्रेजों ने यह सुनिश्चित करना चाहा कि हमारी शासन व्यवस्था किस और कैसे संविधान के अधीन चलेगी. देश में संविधान बनाने वाला उसने योग्य हो था नहीं. देखिए उस संदर्भ में हमारा देश में संविधान रचना करने के लिए अच्छा व्यक्तियों ढूंढते ಹುಡುಕ್ತಾ ಇದ್ರು. ಸಂವಿಧಾನ ರಚನೆ ಮಾಡಲಿಕ್ಕಾಗಿ ಪರಿಣಿತ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನು ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹುಡುಕ್ತಾ ಇದ್ರು. ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇವರನ್ನು ರಚನೆಯನ್ನು ಮಾಡಲಾಗುತ್ತೆ, ಇವರನ್ನು ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಲಾಗುತ್ತೆ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು. ದೇಶ ಮೇ ಸಂವಿಧಾನ ಬನಾನೆ ವಾಲಾ ಉನ್ಸೆ ಯೋಗ್ಯ ಕೋಯಿ ನಾತ. ಯೋಗ್ಯವಾದಂಥವರು ಯಾರೂ ಕೂಡ ಇರಲಿಲ್ಲ. ಸಂವಿಧಾನ ರಚನೆ ಮಾಡುವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇವರು ಅಂಬೇಡ್ಕರ್ರನ್ನು ಆಯ್ಕೆ ಮಾಡಲಾಗುತ್ತೆ. ಇದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಮಂತ್ರಿಮಂಡಲದಲ್ಲಿ ಶ್ರಮ ಮಂತ್ರಿಯಾಗಿಯೂ ಕೂಡ ಇವರು ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿರುತ್ತಾರೆ. ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಇವರು भारत के संविधान निर्माण के लिए उन्हें मसौदा समिति का अध्यक्ष चुना गया. संविधान समितिಯ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಇವರನ್ನು ಆಯ್ಕೆ ಮಾಡಲಾಯಿತು. चुनाव किया, ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಲಾಯಿತು. चुना गया. उन्हीं के द्वारा हमारा संविधान लिखा गया. ಇವರ ಮುಖಾಂತರವಾಗಿ, ಯಾರ ಮುಖಾಂತರವಾಗಿ? ಡಾಕ್ಟರ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್, ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಡಾಕ್ಟರ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಇವರ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಸಂವಿಧಾನವನ್ನು ಬರೆಯಲಾಗುತ್ತೆ. ನಮ್ಮ ಸಂವಿಧಾನ ಲಿಖಿತ ಸಂವಿಧಾನ, ದೊಡ್ಡ ಸಂವಿಧಾನವಾಗಿದೆ. बाबा साहेब अंबेडकर के मुखांतर हुआ है. संविधान पूरा होने पर भारत के प्रथम राष्ट्रपति डॉक्टर राजेंद्र प्रसाद ने कहा था, डॉक्टर अंबेडकर को संविधान मसौदा समिति का अध्यक्ष बनाने से अधिक अच्छा कार्य हम नहीं कर पाए. अष्टे अल्ल संविधान समिति का अध्यक्ष भी अध्यक्षರು ಕೂಡ ಇವರು ಆಗಿದ್ರು. ಯಾರು? अंबेडकर. इसके बारे में डॉक्टर राजेंद्र प्रसाद, भारत के प्रथम राष्ट्रपति राजेंद्र प्रसाद उसको चुनाव किया. ಇವರನ್ನು ಆಯ್ಕೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಪ್ರಥಮ ಇವರನ್ನು ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ, ಸಮಿತಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿಯೂ ಕೂಡ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಲಾಗುತ್ತೆ. ಕಾರ್ಯ हम नहीं कर पाए. बाबा साहेब डॉक्टर अंबेडकर को ಭಾರತೀಯ ಸಂವಿಧಾನ का ಜನಕ ಮಾನಾ ಜಾತಾ ಹೇ. ಇದರಿಂದ ಭಾರತೀಯ ಸಂವಿಧಾನದ ಜನಕ ಅಂತಲೂ ಕೂಡ ಅಂಬೇಡ್ಕರ್ರನ್ನು ಕರೆಯಲಾಗುತ್ತೆ. ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಡಾಕ್ಟರ್ अंबेडकर को भारतीय संविधान का जनक माना जाता है. स्वतंत्र भारत में उन्हें नेहरू मंत्रिमंडल में कानूನು मंत्री बनाया गया. ನೆಹರು ಆ ಮಂತ್ರಿಮಂಡಲದ ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕಾನೂನು ಮಂತ್ರಿಯಾಗಿಯೂ ಕೂಡ ಇವರನ್ನು ಮಾಡಲಾಗಿತ್ತು. कानून मंत्री के रूप में उन्होंने अनेक अनूठे कार्य किया. ಕಾನೂನು ಮಂತ್ರಿಯಾಗಿಯೂ ಕೂಡ ಆ ನೆಹರು ಇದ್ದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕಾನೂನು ಮಂತ್ರಿಯಾಗಿ ಇವರು ಸೇವೆಯನ್ನು ಅನೇಕ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. 14 अक्टूबर 1956 को उन्होंने अपने 5 लाख अनुयायियों के साथ बनते चंद्रमणि महातेरों के हाथों बौद्ध धर्म की दीक्षा ली. देखिए चंद्रमणि महातेरों के हाथों से ಅವರ ಕೈಗಳಿಗೆ
बौद्ध धर्म की दीक्षाली। आखिरी में बाबा साहेब डॉक्टर अंबेडकर जी ने आखिरी में बौद्ध धर्म की दीक्षाली, ಕೊನೆಗೆ ಬೌದ್ಧ ಧರ್ಮವನ್ನು ಇವರು ಸ್ವೀಕಾರವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. वे ಬೌದ್ಧ बन गए, ಕೊನೆಗೆ ಬೌದ್ಧ ಧರ್ಮವನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸ್ತಾರೆ. 6 दिसंबर 1956 को बाबा साहेब का परिनिर्माण हुआ. 6 ಡಿಸೆಂಬರ್ 1956ರಲ್ಲಿ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬು ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಮರಣವನ್ನು ಅಪ್ತಾರೆ. ಪರಿನಿರ್ಮಾಣವು दलितों के मसीहा एवं भारतीय संविधान के निर्माता डॉक्टर भीमराव अंबेडकर को मरणोत्तर भारत रत्न के सर्वोच्च सम्मान से विभूषित किए जाने पर देश में सर्वत्र हर्ष और संतोष प्रकट किया गया है. मरणोत्तर इವರು ಮರಣವನ್ನು ಅಪ್ಪಿದ ನಂತರ ಭಾರತ ರತ್ನ ಸರ್ವೋಚ್ಚ ಪುರಸ್ಕಾರವು ಕೂಡ ಸನ್ಮಾನವನ್ನು ಕೂಡ ಕೊಡಲಾಯಿತು. ಭಾರತ ರತ್ನ ಪುರಸ್ಕಾರವನ್ನು ಇವರಿಗೆ ಕೊಡಲಾಯಿತು. ಇದನ್ನು ಕೇಳಿದಂತೆ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಸರ್ವತ್ರ ಹರ್ಷ, ಖುಷಿ ಓದ್ತಾರೆ, ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಖುಷಿಯನ್ನು ಪಡ್ತಾರೆ. ಖುಷಿ ಸಂತೋಷ ಪ್ರಕಟ ಕಿಯಾ ಗಯಾ ಹೇ, ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಸಂತೋಷವಾಯಿತು, ಆನಂದವಾಯಿತು. इस प्रकार बाबा साहेब डॉक्टर अंबेडकर जी ने संविधान समिति का, कर्ण समिति का सदस्य और अध्यक्ष भी हुआ था. इस तरह बहुत कार्य किया है. छात्रों अच्छी तरह पढ़िए इस विचार के बारे में. एक शब्द या वाक्यांश में उत्तर लिखिए, पूछता है एक एक मार्क्स के लिए. पहला, डॉक्टर बी.आर. अंबेडकर का जन्म कहाँ हुआ ಅಥವಾ ಕಬ್ ಹುವಾ, ಇವರ ಜನ್ಮ ಯಾವಾಗ ಆಯಿತು? ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಇವರ ಜನ್ಮ 14 ಏಪ್ರಿಲ್ 1891, 14 अप्रैल 1891 में हुआ. अंबेडकर की माता का नाम क्या था? भीमाबाई. रामजी सुबेदार किस गांव में सैनिक थे? रामजी सुबेदार ಯಾವ ಊರಿನಲ್ಲಿ ಸೈನಿಕರಾಗಿದ್ದರು? ಮಹು ನಾಮಕ್ ಚಾವನಿ, ಮಹು ನಾಮಕ್ ಎಂಬ ಒಂದು ಊರಿನಲ್ಲಿ ಇವರು ಸೈನಿಕರಾಗಿದ್ದರು, ಒಂದು ತಂಡದಲ್ಲಿ. ಭೀಮರಾವ್ ने ಮೆಟ್ರಿಕ್ ಪರೀಕ್ಷಾ ಕಬ್ ಪಾಸ್ ಕಿ? SSLC ಪರೀಕ್ಷೆಯನ್ನು ಯಾವಾಗ ಇವರು ಪಾಸ್ ಮಾಡಿದರು? ಭೀಮರಾವ್ 1907ರಲ್ಲಿ, 1907 में. कृष्ण जी अर्जुन केलुस्कर ने कौन सी पुस्तक भीमराव को भेंट दी? ಕೃಷ್ಣ ಅರ್ಜುನ್ ಕೆಲುಸ್ಕರ್ ಇವರು ಭೀಮರಾವ್ ಇವರಿಗೆ ಯಾವ ಪುಸ್ತಕವನ್ನು ಪರಿಚಯಿಸಿದರು ಅಂತ? बुद्ध जीवनी. भीमराव का विवाह किसके साथ हुआ? रमाबाई के साथ हुआ. महाराजा की ओर से भीमराव को मासिक छात्रवृत्ति कितनी मिलती थी? ಮಹಾರಾಜರವರು, ಬರೋಡಾದ ಮಹಾರಾಜರವರು ಮಾಸಿಕ ವೇತನವನ್ನು ಎಷ್ಟು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ರು ಓದುವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರಿಗೆ? ಅಂದರೆ 25 ರೂಪಾಯಿ, 25 रुपया देते थे. अंबेडकर जी ने BA की परीक्षा कब पास की? 1912 में BA ಪರೀಕ್ಷೆಯನ್ನು 1912ರಲ್ಲಿ ಇವರು ಪಾಸ್ ಮಾಡ್ತಾರೆ. भीमराव जी 1913 में अमेरिका के किस विश्वविद्यालय में दाखिल हो गए? कोलंबिया विश्वविद्यालय में. डॉक्टर अंबेडकर ने किस समाज को जागरूक कराना आरंभ किया? ಯಾರನ್ನ ಜಾಗೃತತೆಯನ್ನು ಉಂಟು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಇವರು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ್ರು? ವಂಚಿತ एवं पीड़ित लोगों को. ಮೂಕನಾಯಕ್ ಪತ್ರಿಕಾ के संपादक कौन थे? ಮೂಕನಾಯಕ್ ಪತ್ರಿಕೆಯ ಸಂಪಾದಕರು ಯಾರು? ಡಾಕ್ಟರ್ अंबेडकर. डॉक्टर अंबेडकर पत्नी और बच्चों से भी अधिक किसे मानते थे? ತನ್ನ ಹೆಂಡತಿ ಮತ್ತು ಮಕ್ಕಳಿಗಿಂತ ಯಾರನ್ನ ಇವರು ಹೆಚ್ಚಿಗೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ಪುಸ್ತಕೋಂಕೋ.
ಹೆಚ್ಚಿಗೆ ಯಾರನ್ನು ಪ್ರೀತಿ ಮಾಡ್ತಿದ್ರು? ಪುಸ್ತಕಗಳನ್ನು, ಪುಸ್ತಕೋಂಕೋ ಛಾತ್ರೋ अंबेडकर के बारे में पढ़िए, अच्छी तरह पढ़िए। सभी को नमस्कार।